फणस ही अशी गोष्ट आहे जी वर्षातून फक्त एकदा खायला मिळते. पण आज गोष्ट फणसाची नाहीये, तर फणसामध्ये असलेल्या बीची आहे. जर तुम्ही फणस खाऊन बी फेकून देत असाल तर थांबा. ही बी तुमच्या वाटाण्याच्या आमटीपासून ते सुकटीची चटणी, चिकन, मटन सगळ्याला ट्विस्ट देऊ शकते. फणस खाऊन झाला की त्यातल्या बिया 1 ते 2 दिवस सुकवायच्या. मग या बियांना एकदम स्लो गॅसवर 5 ते 10 मिनिट भाजायचं आणि वरचं कव्हर काढून टाकायचं. आज मी चिकनच्या रश्श्यामध्ये बिया टाकणार आहे, पण तुम्ही नुसत्या भाजून पण खाऊ शकता किंवा व्हेज सोबत पण टाकू शकता. कोणत्याही भाजीत मस्त लागतात. आणि चिकनचा रस्सा तुम्ही कोणत्याही पद्धतीने बनवू शकता. मी आधी खडे मसाले, टेस्टेड लसूण, कांदा आणि टोमॅटो याला छान शिजवून घेतलं. मग फोडणीमध्ये लाल मसाला टाकला आणि 1 मिनिटासाठी भाजून घेतला. मग त्यामध्ये चिकन आणि बिया 5 मिनिटासाठी परतून घेतल्या. मग यामध्ये हळद, धना पावडर आणि कढीपत्ता टाकून वरून कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं आणि 5 मिनिटासाठी वाफ काढली. मग लास्टला चिकन मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून सगळ्याला तेल सुटेपर्यंत शिजवायचं आणि वरून गरम पाणी टाकायचं. कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवा. सोबतच कोथिंबीर टाकायची आणि याला मस्त दणदणीत कढी येऊन द्यायचा. गॅस बंद करायच्या आधी एकदा बी शिजली की नाही बघून घ्या. शिजली असेल तर झालं आपलं चिकन रेडी. आता कोकणातल्या लोकांना तर ही गोष्ट माहितीच असेल, पण तुम्हाला फणसाच्या बियांचा हा वापर माहित होता की नाही हे मला कमेंट मध्ये सांगा.